हॅलो गाईज, नमस्कार. कसे आहेत तुम्ही सगळे? आम्ही आज सकाळी ना लिंककडून ऑर्डर केली होती, तर त्यामध्ये आम्हाला ना एक गेमचं हे भेटलं आहे, पॅकेट भेटलं आहे. तर आता आम्ही ट्राय करणार आहे. आम्ही तुम्ही बघू शकता, आता ऑप्शन दिले भरपूर सारे की तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत तुमच्या वाईफला, पार्टनरला, आणि ते पण तुम्हाला विचारणार. म्हणजे जसं काय तुमचं फेवरेट हॉबी काय, तुमचा ड्रीम जॉब कोणता होता, तुम्हाला काय आवडते, कॉफी आवडते का चाय आवडते. तरी आता हे आम्ही ट्राय करणार आहे. मग याच्यामध्ये ते प्रत्येक क्वेश्चनला असे पॉईंट दिलेले आहेत. त्या पॉईंटनुसार पाहणार आहे नेमकं कोण जिंकणार आहे आणि कोण हारणार आहे. जो कोणी हारल त्याच्याकडून एक सरप्राईज गिफ्ट आहे. तर थोड्या ऋतुजा, ओय ऋतू, आली काय? हो, इकडे ये. हे पकड. याच्यामध्ये ना भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, तर ह्या सगळ्या क्वेश्चन्सचे करेक्ट आन्सर लिहायचं. ठीक आहे, करेक्ट आन्सर लिहामध्ये का तर आपल्याला हा गेम खेळायचा आहे. करेक्ट आन्सर या वहीमध्ये लिही. लास्टला चिटिंग नाही झाली पाहिजे. तुझ्याकडे एक सेट आहे, माझ्याकडे एक सेट आहे. ठीक आहे, जो जिंकल त्याला, जो हरल त्याच्याकडून सरप्राईज गिफ्ट. समजलं? चालतंय. आता मी माझी आन्सर लिहितो माझ्या डायरीमध्ये. आज तिला हरवूनच दाखवायचं. गिफ्ट आपल्यालाच भेटलं पाहिजे. माझे सगळे आन्सर लिहून झाले काय? तरी तिचं बघा चालूच आहे अजून लिहिणं. बघू किती वेळ लागेल अजून तिला, किती मला ओळखते ते. यामध्ये ना असे काही क्वेश्चन्स आहेत, तर प्रत्येक क्वेश्चनचे पॉईंटसुद्धा असे वेगवेगळे आहेत. 5.5, इकडे 10, हा 15 पॉईंटचा आहे, परत 10 पॉईंटचा. ठीक आहे, मग यानुसार आता बघा ते तुम्ही पार्टनरचं नाव टाकलं आहे, तारीख टाकली. आता टोटल स्कोअर किती होतो आहे, तिच्याबद्दल मी किती ओळखतो आहे, आता नंतर तिनं मला किती ओळखते बघूया. बघू किती ओळखते आणि कोण जिंकते. लास्टपर्यंत बघा व्हिडिओ, मजा येणार आहे खूप. अरे एक्साइटमेंट मतलब क्या? कहाँ बैठा हूँ, किससे बात कर रहा हूँ, क्या बात कर रहा हूँ, समझ में नहीं. कंट्रोल. घ्या आता आन्सर की काढा. नाव इट इज टाइम टू चेक द. आता खरं सांगतो, आता आन्सर चेक करायचा सगळे, कोण जिंकते कोण नाही. लय मजा येणार आहे, खतरनाक. आता बघू कोण कुणाला जास्त ओळखते. ती मला ओळखते जास्त, मी तिला ओळखते जास्त. चला पहिल्या प्रश्नाचा आन्सर तू माझं घ्यायचं ना. आता हे तू टिक कर ना, बरोबर आहे का मी विचारू? चल, फेवराईट हॉबी, ऋतुजाची फेवराईट हॉबी मी लिहिलेली आहे प्लेइंग बॅडमिंटन. चला पहिला आन्सर दाखवा, बरोबर आहे का? नाही, चुकलं आन्सर. रीडिंग कॉमिक्स. माय गॉड, आजपर्यंत कधी बघितलंच नाही कॉमिक रीड करताना. मी सांगितलं त्यांनी तुला, मी फ्लॅट अँड टेन मध्ये कार्टूनची कॉमिक्स वाचत माय बसते. गॉड, 5 पॉईंट गेलेले आहेत माझे. आणि मी लिहिलेलं आहे प्लेइंग गेम, फिजिकल ऍक्टिव्हिटीज. नो, माय फेवराईट हॉबी स्विमिंग. मग ते पण फिजिकल ऍक्टिव्हिटीज मध्येच येतं. फिजिकल ऍक्टिव्हिटी स्विमिंग म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये प्लेइंग येतं. गेम, फिजिकल ऍक्टिव्हिटी काय? प्लेइंग गेम अँड फिजिकल ऍक्टिव्हिटीज. नो, मी आधीच विचारलं होतं. फिजिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये येतं स्विमिंग. बरं ठीक आहे, चला 5 चला पॉईंट. एक भेटला. 5 पॉईंट एक भेटला. चला हां ठीक आहे. हा, ओके. सेकंड प्रश्न आता, फेवराईट डेझर्ट. हा, आईस्क्रीम. माझं हां हा नाही. हां, ब्राउनी म्हणजे आईस्क्रीम मध्येच येतं. आता ते नाही सांगायचं. हां ब्राउनी केक असतं, त्याच्या आतमध्ये केक असतो चॉकलेट का? असतं. केक केक असतं, त्याच्या आतमध्ये चॉकलेट असतं. तसं ते काय आपण नाही. हीट करताना ते मेल्ट होतं. मेल्ट होतं म्हणल्यावर आईस्क्रीमचाच प्रकार आहे. ब्राउनी इज अ टाईप ऑफ द आईस्क्रीम. केक असो काय असो, ब्राउनी इज अ टाईप ऑफ आईस्क्रीम. नाही, तू चिटिंग करतोय. मी नाही चिटिंग करत. असं कसं? ब्राउनी आता उगं मी ना करून कुठून बी काढायचं. रोज तर आईस्क्रीमच खातेस इथं घरामध्ये आणून, कुठून ब्राउनी आली?
मग कधीतरीच खाणारा गोष्ट माणसाला आवडत असते, रोज खाणारे नसते आवडत. फेवरेट डेझर्ट वीक आठवड्यातून 1-2दा जर खायचं राहतं, कळालं? व काही पण का हा, मी इथं करेक्ट आहे, 5 मार्क मला. चीटिंग करते है. नाही बरोबर आहे का नाही? ब्राउनी आईस्क्रीम नाहीये. नाही, ब्राउनी आईस्क्रीमच आहे. हा, तू सांग मला आता माझं काय, तू काय लिहिले सांग. आईस्क्रीम. नो गुलाबजामुन. तुझं पण चुकलंय, माझं पण चुकलंय. नाही. तुझं पण चुकलंय, माझं पण नाही. नो, ब्राउनी आईस्क्रीम नाहीये. दिस इज अ रिअल थिंग. यू सर्च आउट ऑन गुगल. बरं ठीक आहे, जर दोघांचं बी चुकलं, चला घंटा ओळखतोय. फेवराईट वेदर, हा मी लिहिलंय विंटर. बरोबर आहे तुला फेवराईट वेदर? नाही, हा माझं फेवरेट वेदर आहे मान्सून. विंटर मध्ये मला राहणं मुश्किल होतं, तुला माहित आहे. आईच्या गावात लयच वेगळं वाटायला लागलं, पण मी दोन्ही लिहिलंय, विंटर आणि मान्सून लिहिलंय. मी पण विंटर आणि मान्सून लिहिले. तुझं विंटर आणि मान्सून हा बरोबर आहे. चलो 5 मार्क भेटले. चलो, हा, तुझं favorite. दाखव ना मला. होय दाखव, काय लिहिलंय की इथं, काय तो विंटर. चीटिंग करत नाहीस ना? हा, मग कशाला करू शूटिंग. फेवराईट स्नॅक मी लिहिलंय वडापाव तुझा. बरोबर आहे? बरोबर आहे. ये वडापाव. मॅगी विथ टी. येस, मॅगी टी. वडापाव पण आवडतं मला, पण मी मॅगी विथ टी लिहिले. नाही मग हे मग म्हणजे rules नुसार. मला फसवण्यासाठी लिहिलंय. नाही फसवण्यासाठी नाही. मला मला मॅगी फसवण्यासाठीच लिहिलंय. आवडते मला मॅगी. मॅगी, हा मॅगी आवडत नाही मला माहित आहे. बघ म्हणजे मी ह्याच्यात लिहिलेलं तू नाही. लॉयल नाहीस, तू चुकीचे. मला म्हणजे तुझी फेवरेट गोष्टी माहित आहेत म्हणून तू तिथं चुकीचं सगळं लिहिलीस. नाही हा. नाही नाही. मॅगी काय स्नॅक आहे काय? कुठं स्नॅक मध्ये कोण एवढं मॅगी खातं? मग मॅगी स्नॅक स्नॅक्स मध्येच खातं का? जेवण म्हणून कोण मॅगी जेवण खातं? म्हणून नाही, कधी तर भूक वगैरे लागली म्हणून मॅगी खातात. स्नॅक मध्ये कोण मॅगी खातं आपल्या इकडं? कधी कोण खातं? महाराष्ट्रात कोणी खातं का मॅगी? मग कोण खातं? मी खाते. सोड, तू मला ना फसवण्यासाठी लिहिले ते आन्सर. मला माहिती आहे तुझा फेवरेट स्नॅक वडापावचा. पण ह्याच्यात मी मॅगी लिहिलंय ना, ह्याच्यानुसार चालायचं आहे तुम्ही आपल्याला. चिटिंग केलं ते, चिटिंग केलं. मग तू आन्सर शीटच बदलणार का? आन्सर शीट बदलणार का? No, म्हणजे? no, no. मग ते आन्सर तुला कळालं. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, रडू नको. चल घे घे रडून नको घे म्हणजे घे काय? घे. हा, 5 पॉईंट इथं झाले. मी लिहिलंय हा, माझं काय सांग फेवरेट? पकोडे, मिरची, ऑनियन अँड ब्रिंजल. काय मी काय लिहिलं त्याचा आन्सर? पकोडी, मिरची. हा बरोबर आहे, मी मिरची भजी लिहिली ती. म्हणजे बघा, मी ह्याला किती जास्त ओळखते आणि हा मला नाही हा, ओळखत. मी ओळखतो तुला. पुढं सर. तुला आन्सर माहित आहेत माझे सगळे, मला आन्सर माहित आहेत तुझे सगळे, म्हणून तू तसं केले. मला माहित आहे मॅगी बिगी लिहायचं कारण. हा बघा कसलं करतात, म्हणजे एखाद्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत नवऱ्याला, म्हणून तिथं जाणून त्याला माहित आहे तो लिहितो, पण जाणून बुजून तिकडे वेगळं लिहिलं गेलं आन्सर. माहित आहे का? असं नाही काय झालेलं आहे, काय टाक. पण उगाच खोटं बोलतो. चल, मी जिंकते म्हणून कुणाला तरी जलस. मला माहित आहे मी जिंकते म्हणून तसं टाकले कोणी तर. हा, चल, फेवरेट सिटी पुणे, बारामती. चल, हा, तू सांग. फेवरेट सिटी लातूर, पुणे. यार त्याच्यामध्ये आहे पुणे. चल, हा लातूर पुणे नाही पण पुणे आहे. चल, हा चला. कम्फर्ट फूड तुझा राईस काय आहे? कम्फर्ट फूड थोडंच माझं राईस. काय आहे? माहित नाही तुला? मला नाही माहित. तर तुला माझं कम्फर्टेबल फूड माहित नाही? माहीतच नाही. तू काय राईस बी खाते तर तुला काय ते चहा आणि बिस्किट आणि केक केक काय आपलं मला मम्मीच्या हातचं चिकन माझं कम्फर्टेबल. विचार यार, चिकन कसं? राईस आणि चिकन पाहिजे होतं ना. राईस चिकन आहे का? राईस चिकन आहे. मी काय लिहिलंय? हा. काजू मसाला फेवरेट ऑल चपाती अँड सब्जी इज कम्फर्टेबल. नो, यू आर रॉंग. काजू मसाला पण नाही, सब्जी पण नाही. भाकरी आणि दूध कुस करून खायला आवडतं आपल्याला. कम्फर्ट फूड दोघांचं बी चुकलेलं आहे. चला, माझं बरोबर आहे. कम्फर्ट फूड मी काय हा तुला हा मला हा सांगायचं हा हा मला हा राईट 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 राईट. सॉरी 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 सॉरी. सिटी दे वेअर बॉर्न इन. चला, बारामती. रॉंग. वालचंदनगर. ए सिटी म्हणले. वालचंदनगर इज अ सिटी. ते कुठं सिटी? तालुका आहे वालचंदनगर इज द सिटी. तालुका आहे? तालुका डझंट मॅटर, दिस इज सिटी. आपण जे जिल्ह्याचं बारामती पुणे इट इज जे आपण लिहिलेलं असते ना ते असते सिटी, म्हणजे जिल्हा पुणे. मग जिल्हा यायला पाहिजे ना पुणे. पुणे, हा. बारामती नाहीये. बारामती बारामती पुणे. नाही. तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बारामती कुठे येते तिथं? मी सांगितलं की पुणे आहे ना. पुणे आहे ना. पुणे आहे ना. बरं चल, हा चल सांग. बोरड, लातूर. बोरड, लातूर बरोबर आहे. हा
बघा मी कुठं जन्मले, आपली बायको ते पण माहित नाही माणसाला ह्या. नुसतं बारामतीचं कौतुक करतात म्हणल्यावर काय सांगायचं. मग बघायचं ना आपली बायको कुठं जन्मले, जेणेकरून की आपल्याला बायको मिळाली असं स्थान तुला माहित नाही. हो माहिती आहे मला सरळ. चाइल्डहुड निकनेम बारकी. बारकीच आहे तुझं नाव. तुला घरी नाही, बारकी. चाइल्डहुड निकनेम माझं वाळली आहे. हा तेच वाळली म्हणजे बारकी मराठी. तसं नाहीये, म्हणजे कितीतरी अर्थ असे सिमिलर टू सिमिलर होतील, म्हणजे ती अरे राहतील यार का? मी वाळलीच लिहिणार No. होतो ते पण बरोबर वाटत नव्हतं वाळली लिहायला. काय नाही ते बरोबरच, म्हणजे तू विचार करून लिहिलेस हा, का? मग? मग तसं नाही ना, तू बाकीच्यांचा विचार करून का जे खरं आहे ते लिही ना. वाळली म्हणजे लगडवली, बारकी म्हणजे तसं राहतं त्याला. बारकी म्हणजे हाईटनी पण छोटं राहतं. तसं नसतं. नाही तसं नाहीये. वाळली ही इथं नाही. मी वाळली. मला माहित होतं भैया तुला वाळली वाळली म्हणत होता, पण ती वाळली भैया म्हणतच नव्हता मला, माझी काकी सगळे म्हणायची हा वाळली. वाळली म्हणत होते. फक्त काकी म्हणायची हा, मग माझी. हे माझं बरोबर नाही आहे. वाळली बरोबर आहे. नाही रॉंग. ओय. नाही रॉंग. जर तू उगाचच हे बरं केलं ठीक आहे चल. हा तुझं काय लिहिले शबू. नाही. या भगवान, या तुमने क्या क्या सोचा क्या है मेरे बारे में? हैं? सब घन चक्कर लोग मेरे आजू बाजू ही क्यों घूमते हैं? तुमको मेरी जरा भी दया नहीं आती? हा साडी तर मला नाही आवडत एवढी. हा बॉय ड्रेसेस आवडतात. तुला आवडते म्हणून मग घालते, हा. पण मला बॉयज ड्रेसेस नाही, मला माझ्या नवऱ्याची कपडे आवडतात. तेच तेच लिहिलं. नवऱ्याचीच कपडे आवडतात. नवऱ्याचे म्हणजे बॉय ड्रेस. नाही म्हणजे तसा सिटी देवीर सेकंड कुलप्याड क्रिएटेड ऑन इथं बघ ना, माझ्या नवऱ्याचा नवऱ्याची. बरमुडा आणि टी शर्ट. माझ्या नवऱ्याचा बरमुडा आणि टी शर्ट. मग तेच माझे कपडे आलं की माझं बरोबर. हा, आणि मी बघ फॉर्मल शर्ट अँड पॅन्ट अँड कम्फर्टेबल बरमुडा अँड नाईट पॅन्ट्स. एवढं सगळं काय फॉर्मल शर्ट अँड पॅन्ट. फॉर्मल शर्ट तर मला आवडत ना, पॅन्ट तर झाला विषय. काय अजून काय नाईट पॅन्ट्स आणि बरमुडा. टी शर्ट आणि नाईट पॅन्ट आहे. ह्याच्यामधले फक्त तू 5 मार्क. ह्याचे किती मार्काचा पॉईंट आहे ते 15 मार्काचा पॉईंट आहे. अजिबात तसं काय नाहीये. नाईट वेअर्स आहेत ना इथं, आहेत ना हा, इथं. ठीक आहे चल. हे पण आलं ना आपलं दोघांचं पण. हा, देअर चाइल्डहुड ड्रीम जॉब. हा मी सांगतो, तुला इंजिनियर बनायचं होतं. नाही, मला चाइल्डहुड मध्ये इंजिनियर नव्हतं बनायचं. चाइल्डहुड विचारले. मग काय बनायचं होतं? मला IAS बनायचं होतं. इच्छा गावात 4थीत असताना मला IAS बनायचं होतं. म्हणजे चुकलं माझा. चला तू सांग मला काय. तुला गव्हर्नमेंट जॉब हवा होता, कोणता पण IAS IPS किंवा MPSC UPSC एक्झाम्स वाला. नो रॉंग, यू आर रॉंग. हे 4 ऑप्शन तर असतील तर रॉंग. मला बनायचं होतं आर्मी ऑफिसर. मग आर्मी ऑफिसर गव्हर्नमेंट जॉब मध्येच येतं ना. ही काय IAS IPS गव्हर्नमेंट जॉब. तसं नाही लिहायचं ऋतू. आपलं चाइल्डहुड ड्रीम जॉब लिहिले. देअर चाइल्डहुड ड्रीम जॉब. कळालं का? म्हणजे मी बरोबर लिहिलेलं असून पण हा चुकीचं ठरवलं. गव्हर्नमेंट जॉबमध्ये पण भरपूर ऑप्शन येतात. मग इथं मी लिहायला पाहिजे होतं. प्रायव्हेट जॉब लिहिलं असतो ना मी पण. मग नाहीतर गव्हर्नमेंट जॉब. आपल्याला जे बनायचं ते लिहायचं. बरं ठीक आहे, चल दोघांचं पण चुकलं. हा. सब्जेक्ट इन स्कूल दे नेव्हर लाईक. तुला कोणता सब्जेक्ट आवडला नाही सांगू? मॅथमॅटिक्स. बरोबर. बरोबर आहे. हा, चल तू. किती आनंद होतोय मला, तुला माझी एखादी गोष्ट माहिती आहे म्हणजे. माझी माहिती आहे का तुला? भाऊ चल. The subject is like they never like. He likes every subjects. नाही, ते अर्थशास्त्र आवडत नव्हतं आपल्याला. अर्थशास्त्र हा. स्कूल मधले विचारले. आधी मग स्कूल College मधलं नाही. 10वी पर्यंतला 10वीलाच होता अर्थशास्त्र. हा होतं. असं काय करायलीस? जिंकलो की रे. पर्सनल पोझिशन दे व्हॅल्यू अ लॉट. चला मी सांगू तुझं. गोल्ड. गोल्डला सोनं. रॉंग. चुकलं माझं. हा तुझं सांग. माय वॉच. माय वॉच नाही, बाईक. माय पर्सनल पोझिशन इज वॉच. माझं घड्याळ माझं पर्सनल तू माझं पोझिशन आहे. लिहायचं मशीन, मी तुझं आणि लिहायचं. तुझं लिहिलंय मी. हा. हिज इमोशन्स ऑर थिंग इज अ बाईक. हीज इमोशन थिंग इज अ जर बाईक लिहिलंय विचारलं का तू? मला आन्सर दाखव त्याचं काय लिहिलीस तू. इथं काय लिहिलीस? अँड थिंग वस्तू बाईक. अच्छा भाऊ, तुझं आलं की बरोबर राव. अहो हारतोय वाटतंय आज. मी जिंकणार. पेट पिऊ. हा चल तुझा. आळस. हा, आणि बरोबर. हा चल बरोबर आलं. आणि मी हा समटाइम्स ही इज नॉट लिसनिंग. ही इज पुढं. किडिंग अलर्ट्स. चुकलं की सगळं. झोप माझी स्लीपिंग. तुला माहित होतं मी आज जिंकलो.
हाय लाईनमध्ये हाय रेंजमध्ये आहे. नाही पण मला झोपेचं इरिटेशन नाही तुझ्या. हां हां ड्युटी झाल्यानंतर स्लीप सायकल व्हायलाच पाहिजे. माझं तसंच आहे ना. मी कधी झोपेसाठी तुला काय बोलले? मला मी तुझ्या ड्युटीवर नाईट करून आल्यावर मला उठवत नाहीस का नाश्ता वगैरे बनवायला? मी उठत नाही कधी कधी, आणि मी कधी कधी तसंच नेक्स्ट टाईमला मी फॉलो करतो. समजलं? हां मी ड्युटीवरून आल्यानंतर उलट तू छान कधी कधी बनवून देतोस, त्यामुळे मी खुश पण होते. कधी कधी आणि नाही जरी बनवलं तरी तूच बनवतोस ना. नाही जरी बनवलं तर मी कुठं बनवलं? टाईम नंतर बनवतो. Sometimes. आता मी जिंकलो. आयडल वे टू रिलॅक्स, लिस्निंग सॉन्ग. माझं बरोबर. तुला कसं माहिती? या चल तू सांग आता. वॉकिंग एक्सरसाइज अँड फिजिकल ॲक्टिव्हिटीज. मी काय लिहिलं ग? म्हणजे बघा स्वतःलाच माहीत नाही. हेड मसाज होता माझा. आयडियल वे टू रिलॅक्स, डोक्याला खोबऱ्याचं तेल लावून मसाज करणं. खोटं काहीतरी मी आतापर्यंत कधी बघितलीस का वॉकिंग केलेलं? एक्सरसाइज केलेलं तर बघितलं. इथं म्हटलं आयडियल वे टू रिलॅक्स. ठीक आहे चल चुकलं माझं. त्याचं चला. समजलं. कॉफी चाय कॉफी दोन्ही टिक केले मी पण. कॉफी नाही पण मला फक्त कॉफीच आवडते. चल रॉंग माझाच विचार. तुझं कॉफी. हां कॉफी. चल ठीक आहे. हां आमचं गेलं. बीचेस माउंटेन्स. हां तुझं दोन्ही आहे. तुझं पण दोन्ही आहे. नाही माझं बीच आहे. मला माउंटेन आवडत नाही. तर बघितलं लिहिलं बीच लिहिलं. ठीक आहे चल चुकलं माझं हे. डॉग कॅट. मला तुला डॉग्स आवडतात. हां मी डॉग लिहिलं. हां तुला कॅट आवडतात. हां. बरोबर आलं. चला. मूवीज टी व्ही शोज. हां तुला टी व्ही शोज आवडतात. हां राईट. तुला मूवीज आवडतात. मला मूवीज आवडतात. रोटी पर्सन राईस पर्सन. तू राईस पर्सन आहेस. नाही मी दोन्ही आहे. दोन्ही आहे. रोटी पर्सन राईस पर्सन. हां मी तू दोन्ही आहेस. मी रोटी पर्सन आहे. तर दोन्ही नाही. दोघांचं बी खातं तर सगळं आणि म्हणे रोटी पण. इतर लिहायचं असते ते. आता प्रकारे सगळं खेळ झाल्या. सगळे क्वेश्चन संपल्यात. आता टोटल स्कोअर करायचं. पण रोटी तर आहे ना, मग अर्ध बरोबर ना पाहिजे. अर्ध बरोबर चल. अर्ध बरोबर. 2.5 मार्क. चला ठीक आहे जीवन टाकूया. चला चलो आता ना आपण ना काउंटिंग करूया. ठीक आहे. किती क्वेश्चन ऋतुजाचे बरोबर आले? चलो टिक मार्क केलेलं कुठं आहे? फेवराईट वेदर मी सांगितलं आहे 5 मार्क. ठीक आहे. फेवराईट सिटी सांगितले 5 मार्काचे 10 मार्क झाले. परत फेवराईट सोलो ट्रिप सांगितले 10 मार्काचा पॉईंट हा. 10 20 झाले. परत आउटपुट सांगितलं आहे 15 मार्काचा क्वेश्चन होता. म्हणजे 10 20 30 35 झाले. 35 इथं झाले. परत सब्जेक्ट पण सांगितलं आहे मी 50. ठीक आहे. परत पेट पिवचा पण सांगितला आहे 20 मार्काचा आहे ते 70. परत आयडियल वे सांगितला आहे 90. 20 मार्काचे ते. कॉफीचा गेलेला आहे माझा. बीच सांगितला आहे +5 झाले. डॉग सांगितला आहे बरोबर +5. 100 तरला पोचलो बाई. परत टी व्ही शो पण सांगितला आहे मी +5. लास्टचा क्वेश्चन आमचा दोघांचा बी चुकलेला आहे. ते काढून टाका. तिला 2.5 मार्क दिलेले आहेत. अशा प्रकारे माझे टोटल स्कोअर झालेले आहेत 105. तुमचे टोटल स्कोअर किती झालेले आहेत दाखवा मला आता. हरली. पक्का हरलेली आहे. आता मी काउंट करतो. ठीक आहे. हां चला पहिला क्वेश्चन 5 मार्काचा होता 5. फेवरेट वेदर चला 5 10. फेवरेट स्नॅक चला 15. सिटी 20. ठीक आहे. बॉर्न इन सिटी बरोबर होता 30 झाले. परत फर्स्ट सोलो ट्रिप तिने जिंकलेली आहे 40 झाले. ही पण बरोबर आहे. होय 40. आउटफिट पण तिनं बरोबर सांगितलं तर 40 50 55 झाले. पर्सनल पोझिशन पण बरोबर सांगितलं तर 60 70 झाले. आणि कॉफी आणि टीमध्ये बरोबर सांगितलं तर 75 झालेले आहेत. बीचेस माउंटेनचं तिचं चुकलेलं आहे. डॉग आणि कॅटचं बरोबर आलेलं 80 झाले. आणि टी व्ही शोचा सांगितला होता हा होता 5 मार्काचा 80 5 85. आणि इथले 2.5 मार्क 87.5 मार्क. आणि अशा प्रकारे माझा स्कोअर आहे 105 आणि ऋतूचा स्कोअर आहे 87.5.
5 म्हणजे बेट जिंकलेली आहे मी. तर मित्रांनो आपल्याला मस्तपैकी आता एक सरप्राईज गिफ्ट भेटणार आहे. हारलेल्याची खुशी बघा. म्हणजे मी हिला 105% ओळखतो, 100%पैकी 105%. विचार करा तुम्ही. आणि ती मला 87.5, 100पैकी. म्हणजे बघा कोण किती ओळखते कोणाला आणि कोण म्हणत होतं गेम जिंकत आहे. तर आता वेळ आहे मस्तपैकी एक चांगल्या सरप्राईजची. ज्या दिवशी तिनं मला सरप्राईज आणून दिलं त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला लवकर अपलोड करून सांगतो. तोपर्यंत टाटा बाय बाय. तुम्हाला कसा वाटला हा आमचा गेम नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे पण अशी जर काही गेमची ॲक्टिव्हिटी असतील तर तुम्ही पण स्वतः तुमच्या पार्टनरसोबत किंवा मित्रासोबत खेळा आणि टाईम स्पेंड करा आणि एन्जॉय करा. बाय बाय टाटा. बाय बाय.